नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून ज्युनियर एक्झिक्युटिव्स गेट 2024 मार्फत ज्युनियर एक्झिक्युटिव्स ही भरती करण्यासाठीची जी ऑनलाईन अर्जासाठीची जी जाहिरातीची PDF देण्यात आलेली आहे, जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. तर यानुसार पाहू शकता, एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे गव्हर्नमेंट ऑफ पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे यांच्याकडून जी भरतीची जाहिरात आहे, यानुसार ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चरमध्ये एकूण 3 जागा भरल्या जाणार आहेत. त्याचबरोबर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग आणि सिव्हिलसाठी एकूण 90 जागा आहेत. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी 106 जागा आहेत. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्ससाठी 278 एकूण जागा आहेत. त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी एकूण 13 अशा पद्धतीने ज्या विविध जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत. यामध्ये ज्या ओपनसाठी, त्याचबरोबर EWS, OBC आणि SC ST ज्या राखीव जागा आहेत याची विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर PWBDसाठी सुद्धा राखीव जागा यांची विस्तारित माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे पाहू शकता, याच्यामध्ये जी डिटेलमध्ये माहिती आहे त्यानुसार पुढची प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे त्याबद्दलची माहिती पाहूयात. शैक्षणिक पात्रता आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चर या पदासाठी बॅचलर्स डिग्री इन आर्किटेक्चर अँड रजिस्टर्ड विथ काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर आवश्यक आहे. त्याच्यानंतर एलिजिबल गेट 2024 टेस्ट पेपर म्हणजे आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग गेट पेपर कोड AR हे पूर्ण असणे आवश्यक आहे, पात्रता असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसरा आहे पद ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग सिव्हिलसाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता पाहू शकता. बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी इन सिव्हिल, याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग गेट प्रॉपर कोड CV गेट पेपर कोड CE आहे. तर सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण असणे आवश्यक आहे गेट 2024ची. त्याच्यानंतर तिसरं पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल, याच्यासाठी बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रिकल, याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग गेट पेपर कोड EE आहे, हे पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्ससाठी शैक्षणिक पात्रता पाहू शकता. बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रिकल विथ स्पेशलायझेशन इन इलेक्ट्रॉनिक्स, याच्यामध्ये गेट 2024नुसार एलिजिबिलिटी आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग गेट पेपर कोड आहे EC, हे पूर्ण असणे आवश्यक आहे, पात्र असणे आवश्यक आहे. 5वं जी पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, यासाठी शैक्षणिक पात्रता आहे बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग अँड टेक्निकल इन कम्प्युटर सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंग IT इलेक्ट्रॉनिक्स किंवा मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन MCA पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गेट पेपर कोड CS हे सुद्धा पात्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पुढची जी प्रोसेस आहे कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. या जाहिरातीची लिंक PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही चेक करू शकता विस्तारित माहिती. त्याच्यामध्ये वयाची जी पात्रता आहे 27 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. 1 मे 2024 रोजीची जे वय आहे ते ग्राह्य धरलं जाईल. त्याचबरोबर याच्यासाठी SC STसाठी 5 वर्ष आणि OBCसाठी 3 वर्षाची सूट आहे. याच्यामध्ये महत्त्वाच्या तारखा पाहू शकता. ऑनलाईन अर्ज जे आहेत ते सुरू होत आहेत 2 एप्रिल 2024पासून. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 1 मे 2024. त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे याबद्दलची माहिती लवकरच कळवण्यात येईल अधिकृत वेबसाईटवर. याच्यानुसार सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता. सिलेक्शन प्रोसेस जी आहे 1 मे 2024 नंतरनं गेट 2024 आहे. ओनली दोज कॅन्डिडेट्स हू अपीअर्ड इन गेट 2024 इन रिलेव्हंट डिसिप्लिन रिस्पेक्टिव्ह इंजिनिअरिंग, म्हणजे गेट 2024 उमेदवार परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनाच या भरती प्रोसेससाठी पुढे पात्र ठरवण्यात येईल. याच्यासाठीची डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. व्हेरिफिकेशन ऑफ एलिजिबिलिटी क्लेम्स ऑफ कॅन्डिडेट्स, म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स चेक केले जातील ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशनमध्ये आणि त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती पूर्ण केली जाईल. अशा पद्धतीने ऑनलाईन जी अर्ज करण्यासाठीची जी लिंक देण्यात आली आहे ती पाहू शकता. कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे तर अधिकृत वेबसाईटवर जी लिंक देण्यात आलेली आहे त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो. इथे पाहू शकता याची अधिकृत जी लिंक आहे ती देण्यात आलेली आहे रजिस्ट्रेशनसाठीची. तर रजिस्ट्रेशन लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. या भरतीसाठीचा देण्यात आलेली आहे. यानुसार ते इथे तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. पहिल्यांदा न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून जी डिटेलमध्ये माहिती आहे ती फिल आउट करायची आहे आणि त्यानंतर अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर ॲप्लिकेशन फी वगैरेची माहितीसुद्धा अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने
जे डॉक्युमेंट आहेत ते कशा पद्धतीने अपलोड करणे आवश्यक आहे ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. ॲप्लिकेशन फी पाहू शकता 300 रुपये आहे, ती पेमेंट करायचं आहे. ते अशा पद्धतीने जी भरती आहे त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. विविध पदांसाठीची ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठीचा भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.